नमस्कार, मी अलका दुपकर. आमच्या आजचा सवाल या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे 25 डिसेंबरला ठाण्यामध्ये 84वं मराठी साहित्य संमेलन भरणार आहे. पण हे संमेलन उधळून लावू असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिलेला आहे. दादोजी कोंडदेव नावाचा वाद या साहित्य संमेलनात ते आणतायत आणि हा वाद अशा प्रकारे साहित्य संमेलनात आणणं योग्य आहे की अयोग्य याच विषयावर आपण आजच्या सवालमध्ये चर्चा करणार आहोत. आणि नेहमीप्रमाणे या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये मान्यवर पाहुणे आलेले आहेत. विक्रोळी स्टुडिओमधून आपल्या सोबत असणार आहेत साहित्य संमेलनाचे संयोजक डॉ. सोमण सर आहेत आपल्यासोबत आणि पत्रकार विजय चोरमारे सुद्धा विक्रोळी स्टुडिओतून आपल्या सोबत सहभागी होणार आहेत. तर ठाण्यातून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे आणि पुणे स्टुडिओतून आपल्या सोबत चर्चेत सहभागी होत आहेत संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष प्रवीण गायकवाड. चर्चेला सुरुवात अर्थातच करूया संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यापासून. गायकवाड, आमचा जो प्रश्न आहे की दादोजी कोंडदेव नावाचा वाद तुम्ही साहित्य संमेलनामध्ये आणलेला आहे, हे योग्य वाटतंय का तुम्हाला? नाही, सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की साहित्य संमेलन कशासाठी असतं? जे साहित्य निर्माण होतं, कथा असतील, कादंबऱ्या असतील, इतिहास असेल, याच्या माध्यमातून सर्व समाजामध्ये एक प्रभाव निर्माण होत असतो. साहित्य संमेलनाच्या बाबतीत आमचा वाद इतकाच मर्यादित आहे की महाराष्ट्र सरकारने अत्यंत स्पष्टपणे सांगितलेले की शिवाजी महाराजांचे दादोजी कोंडदेव गुरु शिक्षक असल्याचा कुठलाही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही. आणि अशा प्रकारचा एक ठराव साहित्य संमेलनाने आता अधिकृत केला पाहिजे, जेणेकरून साहित्यिकांनी आता परत दादोजी कोंडदेवचं उदात्तीकरण करू नये. जेम्स लेनच्या पार्श्वभूमीवर हे संशोधन झालं, हे जरी सत्य असलं तरी पण दादोजी कोंडदेवची एवढी मोठी पात्रता, जो आदिलशहाचा नोकर आहे, ज्यांनी पुणे लुटलेलं आहे, मोरार जगदेव बरोबर पुणे लुटलेलं आहे, त्या प्रवीण गायकवाड, माझा प्रश्न तुम्हाला थेट आहे. दादोजी कोंडदेव यांच्या नावाचा वाद तुम्ही साहित्य संमेलनात आणलेला आहे. स्टेडियमचं नाव बदला ही तुमची संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. ही मागणी साहित्य संमेलनाच्या वेळेवर करणं योग्य आहे की अयोग्य, काय वाटतं त्याबद्दल काय बोलाल? नाही, मी स्पष्टच करतोय ना, साहित्य संमेलन जे आहे ना, हे साहित्याशी संबंधित आहे. आणि दादोजी कोंडदेवचं जे अतिक्रमण झालेलं आहे कथा कादंबऱ्यामध्ये, हे साहित्याच्या माध्यमातून झालेलं आहे. हे का अचानक कुठून हवेतनं आले नाही ना. साहित्याच्या माध्यमातून झालेलं उदात्तीकरण, त्यातनं मिळालेली दादोजी कोंडदेवची मान्यता. दादोजी कोंडदेव काय क्रीडा प्रशिक्षक होते का? शिवाजी महाराजांना काही शिकवलेलं नाही. हा साधा आदिलशहाचा मोरार जगदेवचा नोकर. प्रवीण गायकवाड, पण प्रश्न आहे, स्टेडियमला जे नाव दिलेलं आहे हे नाव तर ठाणे ज्यावेळी नगरपालिका होती त्या काळात देण्यात आलेलं आहे. 22 वर्ष झालेली आहेत. मग तुम्ही आता साहित्य संमेलन का उधळायला निघालाय? अहो, पण 100 वर्ष झाले ना दादोजी कोंडदेव गुरु शिक्षक दाखवत होते. पण 22 वर्ष संभाजी ब्रिगेड का शांत होती? गेली 4 वर्ष तुम्ही शांत का होता मग? अहो, 4 वर्ष शांत नाहीये. तुम्ही ठाणे महापालिकेत आमचं पत्र व्यवहार बघा. 2004 पासून सातत्याने आम्ही पत्र व्यवहार करतोय. कुणी दखल सुद्धा घ्यायला तयार नाहीये. आता साहित्य संमेलनाच्या निमित्ताने निदान चर्चा आणि दखल तरी घेतली गेली. चर्चा आणि दखल घेतली गेली. प्रवीण गायकवाड, तुम्ही मुद्द्यावर आता आलेला आहात. डॉ. सोमण, कबूल केलेलं आहे संभाजी ब्रिगेडने की आमचा जो कुठेतरी दखल घेतली गेलेली आहे, दखल घेतली जावी यासाठी त्यांनी साहित्य संमेलनाचं निमित्त केलेलं आहे, असं वाटतंय का? नाही, एक गोष्ट लक्षात घ्या, साहित्य संमेलन 22 वर्षांनी ठाण्यामध्ये होत आहे आणि स्टेडियमला नाव द्यायचं महासभेने ठराव केलाय नगरपालिकेनं, महानगरपालिकेनं. आता स्टेडियमचं नाव बदलायचं कोणाच्या आमच्या हातात नाही, ते महापालिकेच्या हातात आहे, त्यांचा संबंध आहे तिथे. आम्ही काय केलं बघा, मुख्य सभागृहाला साहित्य सूर्य नारायण सुर्वे सभा मंडप नाव दिलं आहे. दुसरा मंडप जो आहे त्याच्यामध्ये जनकवी पी. सावराम सभा मंडप नाव दिलेलं आहे.